मंडळी, मी समाधान पाटील स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनल, ज्याचं नाव आहे आम्ही मोठी ओंकार किंग चॅनल. तर पावसाळ्यासाठी शेवाय आपण दरवर्षी बनवतो, पण याही वर्षी बनवायचे आहेत, तर त्याची तयारी करूया. चला सुरुवात करूया. पैकी तांदूळ घेतलेले. तांदूळ माणसे किती दिवस ठेवलेले? तांदूळ 48 तास तांदूळ कुसवलेत. त्याच्यानंतर आज धुले मस्तपैकी आणि ते आता गिरणी नेऊन त्यालाच आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साबू तांदूळ घेतले, पोवं घेतलं, उडदाची डाळ घेतलेली आहे आणि जिरा घेतलेला आहे. तर आपण बनवणार आहोत मस्तपैकी पावसाळ्यासाठी शेवया. तर मस्तपैकी सामान रेडी केलेलं आहे. तर आता मिक्सर लावून म्हणजे गिरणी नेऊन दळून घेऊन येऊया. चला जाऊया. जे तांदूळ आपण मगाशी बघितले त्याचा दळाला आहे, त्याला तो दळून आलेला आहे पीठ. तर साधारण हा किती किलो आहे? 5 किलो. याचे किती होतील अंदाज नाही, तर बघू आपण जेवढ्या होतील तेवढ्या बनवू आपण याच्या. चला सुरुवात करूया. आपलं गरम करत आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्या, नॉर्मल मीठ. पाण्याला उकळा आला की आपण त्याच्यामध्ये पीठ टाकू. पाण्यामध्ये पहिले खावाचा सोडा टाकला थोडासा, आणि आता पापरखाट. खावाचा सोडा आणि हा पापरखाट सेम सेम आहेत पण अलग अलग आहेत. टाकून घेतले मस्तपैकी. तर ते पण आपण उकळून घेऊ. वास जबरदस्त आला, मस्त वास आला पिठाला. चला एवढ्या पिठाचे किती होतात ते आपण मोजून नक्की सांगू. तर गाईच जसा भाकरीला आपण पीठ मळतो तसा हा पीठ मळायचा. तर पीठ मळायला सुरुवात करते ताई. चला तर मंडळी पीठ मळायला सुरुवात केलेली आहे आपण. सेम पीठ आहे भाकरीला मळतो तसाच ना, पण गरम गरम आहे एकदम. मला कोईट मिनिट चिकट का घेतला, पका मलाला नको. पका हे केलं नाही होत, म्हणजे नॉर्मल चिकट घेतलास काय? तर मग तसं असंच घ्यायला पटापटा होते म्हणजे. तर मस्तपैकी एक गोळा तयार केलेला आहे पीठ मळून. आता दुसरा घेतलाय. जेवढा पातळ पीठ असेल तितका चांगला आपलं साच. तर आपलं आता पीठ शेवया काढायला सुरुवात करू. तर त्याच्या अगोदर परत एकदा मलाचा एकदम, म्हणजे जेवढ्या वेळेला आपण पीठ घेऊ तेवढ्या वेळेला तो मलाचा, म्हणजे पातळ होते आणि शेवया एकदम मस्त होतात तयार. काढल्या पण जाड झाल्या. साचा जो भांडा होता तो थोडासा जाडवाला घेतला. तर एवढ्या काढल्या त्या. हाय हाय हॅलो. जाड काढल्या. तर आता वेगळा साईज चेंज करू, छोटी साईज घेऊ. साईज थोडी मोठी घेतली म्हणून मोठ्या झाला, काय हरकत नाही. माणसे पण आता जालीची साईज चेंज केली तर मस्त की पातळ पातळ येतात. आणि पहिल्या काढलेल्या या बघा. झाली सुरुवात काढायला मस्तपैकी. पोपट आवाज करताना विट्टू विट्टू. मित्तू हाय. मस्त ना. काय करते मम्मी? शेवया बनवते काय? मग मॅगी. हा मॅगी. मॅगी बनवते मॅगी. ही पहिली काढलेली मॅगी जाड झाली. आता मस्त वेगळी येतात. तशी सावलीमध्ये काढू, नंतर मग उन्हात देऊ तिकडं डायरेक्ट सुकत लावा. पहिलाच साचा घेतलास ना म्हणजे? पहिलाच साचा घेतला तिने भरून. बघू पहिलेच साचा किती निघलं बघू. आणि या साईडला ही पीठ मळते आणि माणशी या साईडला शेवया काढते. हे मिनी काढलेल्या तर जाड झाल्या. साचा वेगळा होता. तर बघू किती झाल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तर गाईच पहिले साचेच्या 20 झाल्या. आणि मिनी काढलेल्या जाडवाला तो साचा होता त्याच्याला 2 4 6 7. आपले आवाज येतात. उद्घाटन केलेलं आहे मस्त पैकी. डायरेक्ट हात टाकला त्याच्यावर. मी तर ओके ना. हा ओके. राहू दे आता हात नको लावू दिला. राहू दे, होईल ती होईल. पटापट पटापट माणसे काढते मस्त पैकी. त्या का चपात्या ना लाटाच्या पोली पटाशी बाबू.
शेवया भरून झालेलं का तरी आता उन्हात टाकू सुकत आपण थोडासा प्रॉब्लेम झाला तर गाईच ऊन बेकार लागते एकदम. तर एक चट्टे भरून काढलेलं आहे तर या बघा आता उन्हात टाकल्यात मस्तपैकी सुकत. एक नंबर ऊन आहे बेकार, लवकरच सुकतील त्या. पलटी मारासारखे झालेत ते बघून नाही झाले अजून. हाही झाले, पलटी मारून घेऊया ना. ऊन इतका जबरदस्त आहे काय बेकार ऊन आहे. अर्ध्या आहेत ओलाच आहेत, थोडं टायमानं पलटी मारू उन्हात येते. सुकतान मस्त सुकतान मस्त पैकी. आई झाला की सुकल्या? सुकायला टाईम लागेल बोलते. हे बघा मस्त झाल्यात, अर्धे ओले आहेत. जागा ॲडजस्ट करते म्हणजे याच्यावरच आणखी बसतील. मी तू काय ओके ना? एवढा पीठ राहिलेला आहे आणि माणसी या साईडला काढते अजून छोट्या छोट्या काढते मस्तपैकी. तर आपण इथल्या इकडे घेऊ सुकत लावायला मस्तपैकी. मानशीचं काम वाढवते काहीच पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी पीठ मळून देते मानशीला. बाबू काय करतो तू? मम्माला मदत करतो. व्हेरी गुड. इकडे बघ पीठ घेतलं त्यांनी मस्तपैकी. आई तलासारखे झाले का नाही का? नाही झाले अजून. तू बोलते त्याला चालते होऊन दे सुकून दे मस्तपैकी. शेवटचा यो भरलेला आहे. एवढं झालंय काढून बाकीचे लावले तिकडं सुकत. तरी साधारण माणसे किती 200 झाले ना अंदाजे? तर काय अंदाजे 200 झालेले आहेत. तर बाकी आता रात्री काढू. तर काहीच फायनल पीठ संपला आणि एवढं झालेलं आहे. यांना आता उन्हावर घ्यावं लागतील. मी या एवढ्या काढलेल्या आहेत, साधारण 200 झालेले आहेत. तर चला आता सुकल्या तर आपण तळून बघू कसं होतं. सुकत लावल्यात उन्हात, एवढ्या झाल्यात मस्तपैकी. सुकून द्या पूर्णपणे मस्तपैकी. त्याच्यानंतर बघू चेक करू आपण. काय या बघा सुकल्या मस्तपैकी एकदम कडक झाल्या. त्या काढते साईडला ठेवते वरती. या बघा मस्त सुकल्या मस्तपैकी सुकल्या. तर किती 1 2 3 4 5 6 7 घालले तेला तळून बघू कशा लागतात, कशा फुलतान वगैरे मस्तपैकी. मस्तपैकी टाकलेली आहे पहिली शिवाय आणि मस्तपैकी काहीच बघू शकतो मी लगेच फुलली. थोडा तेल तापायला पाहिजे अजून. शेवई का काहीच थोडीशी आणखी सुकायला पाहिजे. पण आपण ट्राय केली बघूया कसे होतात मस्तपैकी. तर मिशन सक्सेसफुल. ओके. तर गाईज बघा मस्तपैकी झाला शेवया आपल्या रेडी. व्हिडिओ आवडले असेल, शेवटून बघितले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.